अशा या सुंदर वातावरणात दीप प्रज्वलनानंतर आपण सर्वांनी धन्यवाद सर. मॅडम, आज संस्कृत ग्रुप ऑफ एज्युकेशनचा 20वा वर्धापन दिन उत्साहात साजरा होतो आहे. तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, काय सांगाल त्याबद्दल? संस्कार ग्रुपचा नेहमी वाढत असलेला आलेख या गोष्टीची शाश्वती देतो की कुठलीही शाश्वत गोष्ट हिला कोणाच्या आधाराची गरज नसते. तो गड स्वतः जिचे शिवाजी महाराज देसले सर आहेत, त्यांचे सरदार, त्यांचे आदर्श शिक्षक आहेत आणि त्यांचे शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांचे मावळे आहेत, तर ते हा गड नक्कीच सर करतील. त्यांना या 20व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांनी इथून पुढे यशाची अधिकाधिक जी शिखरे आहेत ती पादाक्रांत करावी आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात त्यांच्या संस्थेचं नाव प्रज्वलित व्हावं ही त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, या निमित्ताने पालकांना काय आवाहन करणार तुम्ही? पालकांना हे आवाहन करेल की जे काही आजचं आत्मीयतेचं वातावरण होतं, इथे जे काही शिक्षकांची आत्मीयता आहे की त्यांचे विद्यार्थी हे अधिकाधिक चांगल्या पद्धतीने घडावेत आणि पुढची पिढी सक्षम, निरोगी आणि अतिशय संस्कारपूर्ण अशी घडावी. तर संस्कार या त्यांनी ब्रँडवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि इथे जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला पाहिजे. माझं नाव आहे डॉक्टर दीपाली ठाकूर. मी आई निर्माण हेल्थ फाउंडेशन संस्थेतर्फे आज इथे आली. अध्यक्ष संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर. संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनतर्फे 2006 साली पहिली शाळा सुरू झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 20 वर्षाच्या ह्या प्रवासामध्ये 8 युनिट्स आपले जाधववाडी परिसरात तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू आहेत आणि या माध्यमातून जवळजवळ 350 कर्मचारी आणि 5000 विद्यार्थ्यांचा हा संस्कार ग्रुप तयार झालेला आहे. संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता यावर मार्गक्रमण करतच आपण मध्यमवर्गीय पालकांना कमी फीस दरामध्ये चांगलं शिक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्याच माध्यमातून 20 वर्षाचा हा जो प्रवास आहे तो या 20 वर्षाच्या शेवटी आज 5000 पालकांपर्यंत तो पोचला आहे. ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब.
शैक्षणिक क्षेत्रातच उतरावं असं का वाटलं तुम्हाला? काय? शैक्षणिक क्षेत्रातच का उतरावं वाटलं? शाळा कारण जेव्हा आम्ही शाळा सुरू केली तर तेव्हा शाळा खूप कमी होत्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये, आणि ज्या काही मोजक्या शाळा होत्या तिथे विद्यार्थ्यांना क्वालिटीचं शिक्षण मिळत नव्हतं. फीस दरही खूप होते, किंवा ज्या जिल्हा परिषद मनपाच्या शाळा होत्या किंवा खाजगी शाळा होत्या ग्रँटेड, तिथे क्वालिटीचं शिक्षण तेवढ्या प्रमाणात मिळत नव्हतं. म्हणून आम्ही तो प्रयत्न केला की आपल्या संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनतर्फे मिडल क्लास जे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगलं शिक्षण आपल्याला कसं देता येईल, आणि या गरीब विद्यार्थ्यांना, उत्कृष्ट विद्यार्थ्यांना चांगलं व्यासपीठ कसं देता येईल, यासाठी तो प्रयत्न झाला, आणि त्यातून हे एक युनिट सुरू झालं, आणि आज 20 वर्षामध्ये एवढी प्रगती झाली. खाजगी शाळा चालवणं खूप अवघड झालं आहे. तुम्ही काय अपेक्षा करता सरकारकडून? सरकारने काय करायला हवं? खाजगी शाळा चालवणं खरंच अवघड झालेलं आहे, कारण मराठी शाळांचा जो विकास आहे तो कुठेतरी खुंटलेला आहे. त्याला पालक पण जबाबदार आहेत. तर मराठी शाळा बंद होण्याचं जे कारण आहे तो पालकांचा इंग्लिश मीडियम किंवा CBSE शाळांकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो जास्त प्रमाणात वाढलेला आहे. वास्तविक आपली मराठी भाषा खूप चांगली आहे आणि तिला अभिजात भाषेचाही दर्जा मिळालेला आहे. तर त्या माध्यमातून पालकांनी मराठी भाषेवर पण किंवा मराठी शाळांवर पण विश्वास हा ठेवला पाहिजे, आणि त्यातून मराठी शाळासुद्धा उत्कर्षास आल्या पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा मराठी शाळा टिकवण्यासाठी त्यांना अनुदान असेल, तिथल्या फॅसिलिटीज असतील मराठी शाळांच्या, तर काय दिल्या गेल्या पाहिजे, या मताचं आम्ही आहे. काय आव्हान करणार सर पालकांना? सरकारला तेच आवाहन करेल की जास्तीत जास्त शिक्षकांची नेमणूक शाळांमध्ये करावी, आणि शाळांना अनुदान देण्यात यावं, आणि त्या माध्यमातून शाळांची प्रगती करावी. धन्यवाद सर.